भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा डोंबिवली विधानसभा मतदारसंघ आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली येथील भाजपा नगरसेविका रसिका कृष्णा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात सोमवार दिनांक 23 तारखेपासून आधार कार्ड शिबिर सुरू करण्यात आलेलं आहे। 3 दिवसीय या शिबिराच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याकरिता गर्दी केली। आज पहिल्या दिवशी मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहून आधार नोंदणी दुरुस्ती अद्ययावत करण्याचा लाभ घेतला। हे शिबिर दिनांक 23 ते 25 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे। त्यामुळे ज्या नागरिकांनी आज लाभ घेतला नाही त्यांनी मंगळवारी 24 आणि बुधवार 25 असे 2 दिवसात उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष कृष्णा पाटील यांनी म्हटलं आहे। भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय जुनी डोंबिवली येथे शिबिर भरलं असून सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शिबिराची वेळ आहे। माझं नाव कृष्णा पाटील, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष डोंबिवली पश्चिम मंडळ। आज आम्ही माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाण साहेब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली 3 दिवसीय आधार कार्ड शिबिर राबवत आहोत आणि आपण बघत असाल की नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि चांगल्या प्रकारे नागरिक या शिबिराचा लाभ घेत आहेत। सदर शिबिर 3 दिवस आहे, 23 मार्च, 24 मार्च आणि 25 मार्च सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे आणि सर्व नागरिकांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त आधार कार्ड शिबिराचा लाभ घ्यावा। धन्यवाद।